नमस्कार. मी संगीता स्वागत करते आपले माझ्या सागर संगीत किचनमध्ये. आज मी बनवला आहे आंबवलेला भात. एवढा रुचकर लागतो म्हणून सांगू. उन्हाळ्यात सुट्टीत आजोळी गेल्यावर आमची मामी वनभोजनासाठी हा आंबवलेला भात करायची आणि उन्हात हा अतिशय थंड, अग्निशामक आणि शक्तिवर्धक असतो. तर चला करूया. म्हशीचे घरी बनवलेले हे घट्ट चक्क्यासारखे दही मी घेतले. साधारण 4 मोठे चमचे घेतले. आता एकाच दिशेने चमचा गोल फिरवून हे छान फेटून घेते. पहा, छान एकसार होते. आणि यामध्ये मीठ व थोडीशी साखर चवीला टाकते. वरून कोथिंबीरून भुरभुरून मिसळूया. तुकडा बासमतीचा मऊ गिचको भात करून घेतलाय, तो थंड झाला. दुसरा भात थोडासा जाड आणि मोकळा होतो म्हणून हा घेतलाय. आता हा भात ह्या दह्यात घालून छान मिसळायचा आहे. थोडे दही बाजूला राहायला हवे बरं का. आणि नंतर मस्त फोडणी बनवूया. शेंगदाण्याचे तेल गरम झाले, त्यात मोहरी, जिरे आणि तीळ हे टाकलेत मी. लसूण कुटून टाकलाय, भरपूर कढीपत्ता, हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून ही फोडणी मस्त ओतूया. तुम्हाला वाटेल मिरच्या फार आहेत, पण तसं नाही आहे. त्या मिरच्या भाजल्यामुळे तिखटपणा लागणार नाही. आता हे छान मिसळूया. मला जास्त मसाले आवडत नाही. जिरेपूड, धनेपूड, चाट मसाला या मसाल्यामुळे त्याची मूळची चव निघून जाते, म्हणून मी जास्त मसाले वापरत नाही. आता हा भात मस्त कालवला आहे. वरून कोथिंबीर घालून झाकून 5 तास किमान ठेवूया, म्हणजे तो छान मुरेल. आता संध्याकाळी पहा, 5-5.5 तास झालेत. मी तो काढलाय बघा. सगळं दही शोषून घेतलंय. कमी पडलं तर वरून थोडा अर्धा कप दूध घालूया. आता एक प्लेटमध्ये मी काढून घेते आणि मग काय, पापड लोणच्याबरोबर याचा आस्वाद घ्यायचा. अतिशय एनर्जी देणारं, प्रोटीनयुक्त आहे. यात मी थोडीशी कैरी किसूनही घालते. तुम्ही करून बघा आणि मला सांगा.